हॅलो, आज 5 मार्च, उद्या 6 मार्चला 10वी मॅथमॅटिक्सचा पार्ट 1चा पेपर. मग आता तुम्हाला मी अशी एक ट्रिक सांगणार आहे सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना की तुम्हाला 66+ मार्क ह्याच्यामध्ये मिळतील. ती म्हणाल सर 66+ मार्क कसे? तुम्ही काही खोटं तर बोलत नाही. बिलकुल खोटं बोलत नाही. ही रील शेवटपर्यंत बघायची आणि आपल्या सगळ्या मित्रांना पाठवायची. ओके. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2च्या पहिल्या 3 प्रश्नाचा आराखडा. क्वेश्चन नंबर 1 आहे MCQ, त्याला 4 मार्क शेवटपर्यंत आपल्याकडे येतात. क्वेश्चन 1B आहे 1 मार्काचे 4 क्वेश्चन, त्याला पण थोडंसं लक्ष दिलं तर तेही आपल्याकडे येतं. क्वेश्चन 2A ऍक्टिव्हिटी आहे, फक्त रिकाम्या जागा भरून मार्क घ्यायचे, 2 ऍक्टिव्हिटी 4 मार्क. क्वेश्चन B 5 पैकी 4 सॉल्व्ह करायचे 8 मार्क. आणि क्वेश्चन 3 पुन्हा ऍक्टिव्हिटी 3 मार्कासाठी. असं तुम्हाला पेपर पॅटर्न एकदम सोपा आहे. 23 मार्क पार्ट 1 मध्ये, 23 मार्क पार्ट 2 मध्ये होतात तुम्हाला 46, आणि 20 मार्काचे तर आम्ही तुम्हाला देतो, ते होऊन जातात 66 मार्क. आलं का लक्षात? आला का लक्षात? हा पॅटर्न एकदम सोपा आहे. जर कोणी म्हणत असेल मी फेल होत असेल तर त्याला पाठवा, अबे फेल कोणी होत नाही लिहून दिलं तरी. हा सोपा पॅटर्न आहे. या पद्धतीनं जर तुम्ही जाल तर 66+ मार्क प्रत्येकाला मिळणारच आहेत. तर ही रेल फक्त आपल्यापर्यंत मर्यादित ठेवायची नाही. पट 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 सगळ्यांना, तुमच्या मित्रांना, मित्राच्या मित्रांना, त्यांच्या मित्रांच्या मित्रांना फॉरवर्ड करा, त्यांचा फायदा करा. आणि जर तुमचा फायदा होत असेल तर इथे येऊन कमेंट करा. ओके, पेपर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करा. बेस्ट ऑफ लक.